नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. मी प्राध्यापक जाधव केवी, विषय इतिहास. कालच्या भागामध्ये आपण युरोपियांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या त्याची माहिती पाहिली. त्यामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे पोर्तुगीज. म्हणजे पोर्तुगीजांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या, त्याचप्रमाणे या वसाहतीच्या माध्यमातून भारतातील हिंदी महासागरावर म्हणजेच पश्चिम किनारपट्टीवर आपलं कसं वर्चस्व प्रस्थापित केलं याची माहिती पाहिली. आज आपणाला दुसरी युरोपियन सत्ता आहे ती म्हणजे ब्रिटिश, ज्याला आपण इंग्रज म्हणतो. या ब्रिटिशांनी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि या वसाहतीच्या माध्यमातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे सागरी किनारपट्टीवर आपलं कसं वर्चस्व प्रस्थापित केलं याची माहिती आपणाला थोडक्यात पाहिजे. तर त्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कंपनीची स्थापना. आता तुम्हाला माहीत आहे की इंग्लंडची राणी एलिझाबेथ या राणीनं पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याच्या उद्देशानं इसवी सन 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता ह्या कंपनीची स्थापना करीत असताना त्यांचा मुख्य हेतू हा होता की पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे. जे पूर्वेकडील देश आहेत त्या देशाशी व्यापार करण्याच्या उद्देशानं राणी एलिझाबेथ हिनं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर या ईस्ट इंडिया कंपनीचं स्वरूप काय होतं, म्हणजे कोणत्या कारणासाठी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली, त्याचं पहिलं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे. जे पूर्वेकडील जे देश आहेत त्या देशाशी व्यापार करणे हा पहिला मुख्य हेतू या ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेपाठीमागचा होता. दुसरा महत्त्वाचा हेतू आहे की पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे आणि या व्यापारामधून नफा मिळविणे हा दुसरा मुख्य हेतू हा ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्याच्या पाठीमागचा होता. जे पहिला मुख्य हेतू काय तर पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे. दुसरा मुख्य हेतू काय तर या व्यापारातून प्रचंड नफा मिळविणे, म्हणजे नफा मिळविणे हा दुसरा हेतू. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा हेतू आहे या व्यापारातून मिळालेला जो नफा आहे त्या नफ्याच्या मार्फत किंवा त्या नफ्यातून भारतामध्ये जे मसाल्याचे पदार्थ आहेत, मसाल्याचे पदार्थ म्हणजे आपण जेवणामध्ये जे लवंग, दालचिनी, सुंठ, जिरे, मिरे यासारखे जे पदार्थ आहेत त्यांना आपण मसाल्याचे पदार्थ म्हणतो. आणि तिसरा महत्त्वाचा हेतू त्यांचा काय होता की या व्यापारामधून मिळालेला जो नफा आहे त्या नफ्यातून भारतामधील मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे हा तिसरा हेतू होता. आणि चौथा हेतू त्यांचा होता तो म्हणजे हा जो मिळालेला माल आहे म्हणजे मसाल्याचे पदार्थ असतील किंवा इतर वस्तू असतील, या सर्व वस्तू किंवा मसाल्याचे पदार्थ भारतातून इंग्लंडला पाठविणे हे चार मुख्य हेतू हे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करण्याच्या पाठीमागचे होते. म्हणजे भारतामध्ये राणी एलिझाबेथ हिनं इसवी सन 1600 साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तर या ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेपाठीमागचा उद्देश किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचं स्वरूप काय होतं तर एक पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, दोन या व्यापारातून प्रचंड नफा मिळविणे, तीन मिळालेल्या नफ्यातून भारतामध्ये निर्माण होणारे किंवा तयार होणारे मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे, आणि चार हे मिळालेले पदार्थ इंग्लंडला पाठविणे हे महत्त्वाचे हेतू या ईस्ट इंडिया कंपनी स्थापनेच्या पाठीमागे होते. आता त्याच्यानंतर
ब्रिटिशांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या. आता सुरुवातीला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे वखार म्हणजे काय. वखार आता आपल्या इकडं आपण वखार म्हणजे ज्या ठिकाणी लाकूड ठेवलं जातं, धान्य ठेवलं जातं त्याला आपण वखार म्हणतो. तसं ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन केल्या. ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली. आता सुरुवातीला आपणाला वखार म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. आता त्यामध्ये वखार म्हणजे काय तर ज्या ठिकाणी मालाची खरेदी केली जाते, विक्री केली जाते किंवा मालाची साठवणूक केली जाते त्या ठिकाणाला वखार असे म्हणतात. म्हणजे ब्रिटिश आपल्या मालाची खरेदी किंवा मालाची विक्री किंवा मालाची साठवण करून ठेवण्यासाठी जी जागा निश्चित केलेली होती त्याला वखार असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी माल विकला जात होता, खरेदी केला जात होता. खरेदी केलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी ही वखार स्थापन केलेली होती. आता आपण जर वखार पाहिली तर या वखारीमध्ये अनेक सुखसोयी केलेल्या आपणाला दिसून येतात. या वखारीमध्ये स्वतंत्र असे मालाचे कोठार होते. त्याचप्रमाणे या वखारीमध्ये असणारे जे लोक आहेत त्या लोकांच्यासाठी निवासस्थानाची म्हणजेच राहण्याची सोय केलेली होती. याच वखारीमध्ये या वखारीत काम करणारे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत त्यांचं कार्यालय होतं. त्याचप्रमाणे या वखारीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, सेवक आहेत किंवा इतर कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी त्याचप्रमाणे श्रम विहारासाठी स्वतंत्र बागा होत्या. म्हणजे आज आपण मनोरंजनासाठी अनेक बागेमध्ये जाऊन बसतो किंवा आपण त्या ठिकाणी जाऊन शांत मन स्वास्थ्य करतो. त्याच पद्धतीनं या वखारीमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्या लोकांच्या मनशांतीसाठी, करमणुकीसाठी, श्रम परिहारासाठी बागा तयार केलेल्या होत्या. अशा प्रकारची व्यवस्था या वखारीमध्ये होती. त्याचप्रमाणे या वखारीवरती इंग्रजांचा जो ध्वज आहे तो युनियन जॅक हा ध्वजसुद्धा लावलेला होता. म्हणजे अशा प्रकारच्या वखारी या ब्रिटिशांनी भारतामध्ये स्थापन करायला सुरुवात केली. त्यातूनच सुरत या ठिकाणी इंग्रजांनी भारतातील पहिली वखार स्थापन केली. तर तुमच्या लक्षात आलं असेल की वखार म्हणजे काय की ज्या ठिकाणी मालाची खरेदी केली जात होती, विक्री केली जात होती किंवा खरेदी केलेला माल साठवून ठेवला जात होता त्या ठिकाणाला वखार असं म्हटलं जात होतं. तर या वखारीमध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी होत्या. म्हणजे त्या वखारीवरती काम करणारे जे लोक आहेत त्या लोकांना राहण्यासाठी निवासाची व्यवस्था होती. त्याचप्रमाणे याच वखारीमध्ये कार्यालय होतं, धान्याचं कोठार होतं. त्याचप्रमाणे याच वखारीवरती जे लोक राहत होते त्या लोकांच्या मनोरंजनासाठी, करमणुकीसाठी, श्रम परिहारासाठी बागेची व्यवस्था केलेली होती. त्याचप्रमाणे या वखारीवरती इंग्रजांचा युनियन जॅक हा ध्वज लावलेला आपणाला दिसून येतो. आपलं जे पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकामध्ये ब्रिटिशांची एक वखार जे ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरत या ठिकाणी जी वखार स्थापन केलेली होती त्या वखारीचा फोटो आपणाला या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहायला मिळेल. आता ही वखार पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या वखारीची व्यवस्था कशी होती. म्हणजे या वखारीमध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी आपणाला केलेल्या दिसून येतात. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये
सुरत या ठिकाणी पहिली वकार स्थापन केली. आता दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांनी भारतामध्ये आपल्या वखारी सुरू का केल्या. त्याला काही कारण आहेत. तुम्हाला कारणे प्रश्न विचारतील की ब्रिटिशांनी भारतामध्ये वखारी सुरू केल्या का सुरू केल्या, तर त्याला पहिलं महत्त्वाचं कारण आहे ब्रिटिशांची जी व्यापाराची जहाजं होती ती जहाजं शिडाची जहाजं होती. शिडाची जहाजं म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की जहाजाला कापड लावलं जात होतं, त्या कापडामध्ये वारं भरून त्या वाऱ्यामुळं ते जहाज पुढं जात होतं. अशा प्रकारची जहाजं त्या कालखंडामध्ये होती. त्या कालखंडामध्ये शक्यतो यंत्राची जहाजं नव्हती, त्यामुळं वाऱ्याच्या दिशेवरतीच त्या जहाजाची दिशा ठरवली जात होती. अशा प्रकारची जहाजं या कालखंडामध्ये व्यापारासाठी वापरली जात होती. आता ही जी जहाजं आहेत ही जहाजं ठराविक काळाने इंग्लंडहून निघत होती आणि ठराविक कालानंतर ती भारतात पोहोचत होती. या कालखंडामध्ये थोडाफार जर बदल झाला तर मालाची नासधूस होत असे. म्हणजे ठराविक कालावधीमध्येच ब्रिटिशांना आपली जहाजं समुद्रामार्गे भारतात आणावी लागत होती किंवा भारतातून इंग्लंडला न्यावी लागत होती. हे एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरं महत्त्वाचं कारण आहे की ठराविक कालावधीतच मालाची खरेदी करावी लागत होती आणि विक्रीही करावी लागत होती. जे ब्रिटिशांनी जो माल खरेदी केलेला असेल तो माल ठराविक कालावधीतच खरेदी करावा लागत होता आणि खरेदी केलेल्या मालाची विक्री करावी लागत होती. हे एक महत्त्वाचं कारण आहे. आणि चौथं महत्त्वाचं कारण आहे की ब्रिटिशांनी खरेदी केलेला जो माल आहे, ज्या वस्तू आहेत त्या साठवून ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपी ठिकाण असणं गरजेचं होतं. आणि या सर्व कारणांनी ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन केल्या. च्या लक्षात आलं असेल वखार म्हणजे काय, तर मालाची खरेदी विक्री साठवून ठेवण्याची जागा म्हणजे वखार. मग ब्रिटिशांनी भारतामध्ये वखारी स्थापन का केल्या, तर ब्रिटिशांची जी जहाजं होती ती जहाजं शिडाची होती, त्यामुळं त्या जहाजातून प्रवास करणं खूप जिकिरीचं होतं. त्याचप्रमाणे ठराविक कालावधीतच माल खरेदी करावा लागत होता. खरेदी केलेल्या मालाची विक्री करावी लागत होती. त्याचप्रमाणे खरेदी केलेला माल जो आहे तो माल सुरक्षित ठेवण्यासाठी एक ठिकाण गरजेचं होतं, जागा असणं गरजेचं होतं. आणि या उद्देशानंच ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन केल्या. आता आपण पाहिलं की राणी एलिझाबेथने पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याच्या उद्देशानं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्यानंतर आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचं स्वरूप काय आहे ते पाहिलं. त्यानंतर वखार म्हणजे काय त्याची माहिती पाहिली. त्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन का केल्या त्याची माहिती पाहिली. तर त्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या वखारी स्थापन केल्या, जी कंपनी स्थापन केली ईस्ट इंडिया कंपनी, त्या कंपनीला इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स या राजानं या कंपनीला काही अधिकार दिले. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी स्थापन झाली त्या ईस्ट इंडिया कंपनीला इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यानं काही अधिकार दिले. आता ते अधिकार कोणते ते आपणाला पाहायचं आहे. ते म्हणजे पहिला महत्त्वाचा अधिकार कंपनीला दिला तो म्हणजे या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्या कामगाराच्या हातून एखादी चूक झाली तर त्या चुकीबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार हा कंपनीला मिळाला. जे राजानं कंपनीला हा अधिकार दिला की एखाद्या नोकरानं चूक केली तर त्या नोकराला शिक्षा देण्याचा अधिकार
कंपनीला मिळाला. त्याच्यानंतर दुसरा अधिकार कंपनीला कोणता मिळाला, तो अधिकार आहे तो म्हणजे पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे. हा दुसरा महत्त्वाचा अधिकार कंपनीला इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स यानं दिला. जे कंपनीला पहिला अधिकार मिळाला, कंपनीच्या नोकरांना शिक्षा करण्याचा अधिकार मिळाला. दुसरा कोणता अधिकार मिळाला तर कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याची परवानगी मिळाली. तिसरा महत्त्वाचा अधिकार कोणता मिळाला तो म्हणजे कंपनीला स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःचं असं सैन्य उभा करण्याची परवानगी राजानं कंपनीला दिली. म्हणजे परकीय आक्रमणापासून शत्रूपासून कंपनीला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं असं सैन्य तयार करणे किंवा उभं करणे हा एक अधिकार चार्ल्स राजानं कंपनीला दिला. त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा अधिकार चार्ल्स राजानं कंपनीला कोणता दिला तर अन्य धर्मातील म्हणजे ख्रिश्चन धर्म सोडून अन्य धर्मातील राजाशी युद्ध किंवा तह करण्याचा अधिकार कंपनीला दिला. म्हणजे चार्ल्स राजानं ब्रिटिश किंवा ईस्ट इंडिया कंपनीला हे अधिकार दिले. जे पूर्वेकडील देशाशी व्यापार करणे, कंपनीच्या नोकरांना शिक्षा करणे, त्याचप्रमाणे कंपनीच्या संरक्षणासाठी स्वतःचं सैन्य उभारणं, त्याचप्रमाणे अन्य धर्मातील राजाशी युद्ध किंवा तह करण्याचा अधिकार कंपनीला दुसऱ्या चार्ल्स राजानं दिला. अशा प्रकारे दुसऱ्या चार्ल्स राजाने ईस्ट इंडिया कंपनीला काही अधिकार दिले. त्याचप्रमाणे ईस्ट इंडिया कंपनीमधील जे नोकर होते त्या नोकरांनाही स्वतःचा स्वतंत्र व्यापार करण्याची परवानगी राजाने या ईस्ट इंडिया कंपनीतील नोकरांना दिली. आता या ईस्ट इंडिया कंपनीतील जे नोकर होते त्या नोकरांना शिसे, लोकर, मसाल्याचे पदार्थ किंवा इतर वस्तूंचा व्यापार करण्याची परवानगी दुसऱ्या चार्ल्स राजाने या ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरांना दिली. म्हणजे ज्या पद्धतीनं ईस्ट इंडिया कंपनीला राजाने काही अधिकार दिले त्याचप्रमाणे या कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, अधिकारी आहेत, या लोकांना सुद्धा निरनिराळ्या वस्तूंचा म्हणजे शिसे असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, लोकर असेल, अशा वस्तूंचा व्यापार करण्याची परवानगी दुसऱ्या चार्ल्स राजाने ईस्ट इंडिया कंपनीला आणि त्यांच्या नोकरांना दिली. आता या ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पाहण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती. ते अधिकारी या ईस्ट इंडियाच्या कारभारावर नियंत्रण ठेवत होते. ते कोणकोणते अधिकारी होते त्यामध्ये आहे हिशोबनीस, दुसरा अधिकारी आहे कारकून आणि तिसरा अधिकारी आहे कोठार प्रमुख. अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक या राजाने केलेली होती आणि या अधिकाऱ्यांच्या साह्यानंच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार पाहिला जात होता. जे तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याच्या उद्देशानं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कामाचं स्वरूप काय होतं तेही तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी भारतामध्ये आपल्या वखारी स्थापन का केल्या त्याची कारणं पाहिली. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये अनेक ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या. त्या वखारी स्थापन करण्यापाठीमागचा त्यांचा हेतू काय होता, उद्देश काय होता किंवा कारण काय होतं ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण वखार म्हणजे काय त्याची माहिती पाहिली. त्यानंतर इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज या राजाने कंपनीला
कोणकोणते अधिकार दिले, त्याचप्रमाणे या कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, नोकर आहेत, त्यांना कोणकोणते अधिकार किंवा सवलती दिल्या याची माहिती पाहिजे. त्याच्यानंतर या मुद्द्यातील शेवटचा भाग आहे तो म्हणजे मुंबई. आता मुंबईबद्दल तुम्हाला बरीच माहिती असेल की मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. जरी आपल्या देशाची राजधानी दिल्ली असली तरीसुद्धा आपल्या देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. का आहे? त्याला महत्त्वाचं कारण आहे मुंबईला लाभलेली नैसर्गिक सागर किनारपट्टी, आणि या सागर किनारपट्टीमुळंच मुंबईला खूप मोठं महत्त्व आलं आणि त्यामुळंच मुंबईला आज आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. आता या मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबई हे एक बेट आहे. 7 बेटांचं मिळून मुंबई हे एक बेट तयार झालेलं आहे. ती कोणकोणती बेट आहेत? 7 बेटं. तर त्यामध्ये परळ, वडाळा, माझगाव, वरळी, शीव, माहीम आणि मुंबई अशी 7 बेटं समुद्रामध्ये आहेत. आणि या 7 बेटांचं मिळून एक बेट तयार झालेलं आहे. ते बेट म्हणजे मुंबई. आता बेट म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, समुद्राचं पाणी जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या घुसतं किंवा जमीन समुद्रामध्ये पाण्याच्या आत जाते आणि त्या ठिकाणी एक नैसर्गिक बेट तयार होतं. त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये ही 7 बेटं आहेत. या 7 बेटांचं मिळून एक नैसर्गिक बेट तयार झालेलं आहे. ते बेट म्हणजे मुंबई. तुम्हाला संकल्पचित्रमध्ये विचारलं जाईल, मध्यभागी मुंबई बेट असेल आणि बाजूला तुम्हाला कोणती 6 बेट आहेत, त्या 6 बेटांचं मिळून मुंबई हे एक बेट तयार झालेलं आहे. त्यामध्ये परळ, वडाळा, माझगाव, वरळी, शीव आणि माहीम आणि मुंबई अशी 7 बेटं आहेत. या 7 बेटांचं मिळून एक बेट तयार झालेलं आहे. ते बेट म्हणजेच मुंबई. आता या मुंबईची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मुंबई हे बेट दुसरा चार्ल्स राजाकडं होतं. आता त्याच्या अगोदर हे बेट पोर्तुगीज राजाकडं होतं, मुंबई बेट. या पोर्तुगीज राजाने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जावयाला अंधन म्हणून हे मुंबई बेट दिले. जे दुसरा चार्ल्स राजा आहे, त्या चार्ल्स राजाला पोर्तुगीज राजाने आपल्या मुलीच्या लग्नात अंधन म्हणून, म्हणजेच आपल्या भागामध्ये मुलीला लग्नामध्ये जसा हुंडा दिला जातो त्याच पद्धतीनं पोर्तुगीज राजाने आपल्या मुलीच्या लग्नामध्ये अंधन म्हणून मुंबई हे बेट ब्रिटिशांना दिलं. दुसरा चार्ल्स राजा हा जो होता, या दुसऱ्या चार्ल्स राजाला पोर्तुगीज राजानं मुलीच्या लग्नामध्ये मुंबई बेट अंधन म्हणून दिलं. कालांतरानं या बेटाचा खर्च वाढत गेला, म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होऊ लागला. त्यामुळं ब्रिटिशांनी हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्यानं दिलं. त्यामुळं मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेलं. अशा प्रकारे ब्रिटिशांनी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि आपला व्यापार सुरू ठेवला असं आपणाला दिसून येतं.